नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवत आहोत तांदळाच्या लसणाचे आयते. बनवायला अगदी सोपे आहे आणि तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट आणि जाळीदार असे आयते तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर अशी ही रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा पाव म्हणजे 125 ग्रॅम भरून ओला लसूण. हा इझिली बाजारामध्ये अवेलेबल होतो. हा लसूण स्वच्छ निवडून घ्यायचा. यामध्ये जे काही पिवळे पानं असतात ना, ते पिवळे पानं काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि हे बघा, इथे हा सगळा लसूण मी निवडून घेतलेला आहे आणि याला स्वच्छ हातात धुवून घेते. त्यानंतर हा लसूण आपल्याला बारीक कापून घ्यायचा. बारीक म्हणजे खूप असा बारीक नाही, तर असं ज्याप्रमाणे आपण पातीचा कांदा कापतो ना, अगदी तसाच आपल्याला हा लसूण इथे कापून घ्यायचा आहे. आणि हे बघा, इथे आपला हा संपूर्ण लसूण कापून झालेला आहे. हा लसूण मी बाजूला ठेवून देते आणि इथे घेतलेले आहे मी 1.5 पेला भरून तांदूळ. हे 1.5 पेला भरून तांदूळ रात्री भिजत घातलेले होते. स्वच्छ 2 पाण्याने पहिल्यांदा धुवून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालून रात्रभर झाकण ठेवून भिजवून घेतले. आणि तुम्ही बघू शकता छान तांदूळ इथे भिजलेला आहे. आता या तांदळाचं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरचं एक पॉट घेऊन त्यामध्ये सगळा तांदूळ घालून घ्यायचा. जर एका वेळी पूर्ण तांदूळ बसत नसेल तर अर्धा अर्धा तांदूळ घ्यायचा. मी आता इथे संपूर्ण तांदूळ घालून घेते. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी भरून पाणी घालून घेते आणि आपण कापून घेतलेला जो लसूण आहे ना, तो संपूर्ण लसूण यामध्ये घालून घ्यायचा. छान हिरवा कलर येतो. जास्त करून पांढऱ्या लसूणपेक्षा हिरवे जे पानं आहेत ना, ते जास्त घालायचे, म्हणजे आपल्याला कलर हिरवा कंच येतो आणि खायला तर खूप टेस्टी लागतात. आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या. यामध्ये मी 5 ते 7 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. आणि आपण ज्यावेळी कोथिंबीरीची जुडी आणतो ना, त्यावेळी कोवळ्या काड्या काढून ठेवायच्या. त्या कोवळ्या काड्या आपण स्वच्छ धुवून यामध्ये घालून घ्यायच्या. जर तुमच्याकडे त्या कोवळ्या काड्या नसेल तर मूठ 1.5 मूठ भरून कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि छान बारीक हे सगळं वाटून घ्यायचं. अर्धवट वाटून झालं की त्यामध्ये 1 वाटी भरून आंबट दही घालून घ्यायचं. वाटलं तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे आपल्याला वाटायला सोपं जातं. आणि छान प्लेन पेस्ट इथे तयार करून घ्यायची. दही घातल्यामुळे आयत्याला टेस्ट तर छान येतेच, परंतु सॉफ्टसुद्धा बनतात. आणि मी इथे तुम्हाला सांगायचं विसरली की शक्यतोवर तांदूळ इथे नवीनवाला आता निघालेला जो तांदूळ आहे ना, तो तांदूळ वापरायचा. त्याला चिकटपणा जास्त असतो आणि त्याचे आयते खूप छान बनतात. दही टाकून झालेलं आहे. आता झाकण लावून हे प्लेन मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. मस्त प्लेन बॅटर याचं तयार करून घ्यायचं. आणि हे बघा, इथे आपलं हे संपूर्ण बॅटर वाटून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त हिरवा कलर या बॅटरला आलेला आहे. आता यामध्ये छान पातळ होईल एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. एवढं पातळ आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे, म्हणजे या आयत्यांना जाळी खूप छान पडते. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आयत्याचं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे. आपण याचे आयते तयार करायला घेऊ. तुम्ही याला डोसेसुद्धा म्हणू शकता. तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे निर्लेपचा तवा. निर्लेपच्या तव्यावरती सुरुवातीला 1 चमचा भरून थोडं कमी तेल घालून घ्यायचं आणि हे तेल सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं. आता बॅटरमधून 1 वाटी भरून बॅटर घ्यायचं आणि शक्यतोवर गोल आपण या तव्यावरती पसरवून घ्यायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तवा ज्याप्रमाणे आपण डोशासाठी मध्यम तापून घेतो ना, अगदी तसाच तवा आपल्याला इथे तापून घ्यायचा आहे. नाहीतर ज्याप्रमाणे डोसा फाटतो ना, अगदी तसाच हा आयतासुद्धा फाटतो. त्यानंतर त्यावरती असं व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे झाकण ठेवून द्यायचं. अगदी 1 ते 1.5 मिनटं झाकण ठेवल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची. सराट्याच्या साहाय्याने हलक्या हाताने सगळ्या साईडनी हा डोसा किंवा आयता सोडवून घ्यायचा आणि पलटवून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता मस्त आयता इथे तयार झालेला आहे आणि जाळी तर खूप छान पडलेली आहे. असा अलटीपलटी करून वाटलं तर आणखी 2 थेंब तेल घालून घ्या आणि मस्त हा आयता भाजून घ्या. असा हा भाजलेला आयता आता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे फोल्ड करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये हा आयता तयार होतो. करायला अगदी सोपा आहे
आणि वेळसुद्धा कमी लागतो. आता मी तुम्हाला दुसरा आयता करून दाखवते. सुरुवातीलाच 1-2 आयत्यांना आपल्याला तेल लावावं लागतं, नंतर तर तेलसुद्धा लावायची गरज वाटत नाही. आता 2 थेंब तेल टाकून घेतलं. परत मी एक वाटी भरून बॅटर यावरती घालून घेतलं आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे छान पातळ असं परतवून घ्यायचं. वरून झाकण ठेवून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनटं झाले की झाकण काढून गॅस कमी करून हलक्या हाताने सराट्याने हा आयता सोडवून घ्यायचा आणि पलटवून घ्यायचा आणि दोनही साईडनी मस्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत पलटवून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने हा दुसरा आयतासुद्धा तयार झालेला आहे. बघा, दुसऱ्या आयत्यालासुद्धा खूप छान जाळी पडलेली आहे. असा हा दुसरा तयार आयतासुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मला पाहिजे तेवढे आयते मी करून घेते. बाकीचं सारण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2-3 दिवसपर्यंत वापरू शकता. खायला अतिशय टेस्टी लागतात आणि तेवढेच हेल्दीसुद्धा आहे. भरपूर लसूण वापरल्यामुळे आपल्याला शरीराला गरमीसुद्धा मिळते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये हे आयते आवर्जून करा. तर तुम्हाला माझी आजची ही आयत्याची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे बघा, मी नाश्त्यासाठी इथे 4 आयते तयार करून घेतलेले आहे आणि अगदी पातळ, सॉफ्ट आणि जाळीदार हे आयते तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर भरपूर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये.